2026 मिथुन राशीसाठी पैसा, करिअर, प्रेम, संघर्ष, यश, धोके, 7.5. नक्की आपल्या वाट्याला काय? संपूर्ण वार्षिक राशी भविष्य. नमस्कार, लाईव्ह प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. आणि आज मी तुम्हाला 2026 वर्षाचं मिथुन राशीचं भविष्य सांगणार आहे. हे जे राशीचं भविष्य आहे हे लग्न राशी आणि चंद्र राशी यांच्याशी संबंधित आहे. मेष पासून मीन पर्यंतच्या सर्व मंडळींना 2026च्या या राशी भविष्यामध्ये मी शुभेच्छा देते. नवीन वर्षाचे शुभचिंतन करते आणि हे नवीन वर्ष आपणा सर्वांना यश, सुख, समृद्धी, संपत्ती, आरोग्य आणि ऐश्वर्य, लेकरा बाळांनी युक्त, मंगल कार्याने संयुक्त अशा पद्धतीने जावं अशी श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते. आणि आपण पाहूया आता मिथुन राशीसाठी 2026 वर्ष कसे जाणार आहे ते. जानेवारी ते डिसेंबर 2026 चे मेष ते मीन राशीचे वार्षिक राशी भविष्य तसेच 2026 वर्षात घडणाऱ्या घटनांचे वार्षिक व मासिक भविष्य आणि भाकित विषयक व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ अवश्य पहा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मिथुन राशीच्या सर्व मंडळींना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मिथुन रास म्हटलं की आपल्याला दिसतं ते युग्म म्हणजे अर्थातच प्रेमळपणा, विनोदीपणा, स्वभावामध्ये थोडा गोडवा, अतिशय सुंदर बोलणं हे या राशीच्या स्वभावामध्येच असतं. मिथुन या शब्दातच मैथुन किंवा प्रेम असं हे लपलेलं आहे. या राशीचा स्वामी बुध आहे आणि चिन्ह आहे ती म्हणजे जुळी मुलं किंवा ट्विन्स किंवा जोडपं आहे असं देखील आपण समजू. मुळातच आपण खूप संवाद साधणारे आणि जिज्ञासू आहात, बुद्धिमान आहात, उत्कृष्ट कम्युनिकेशन तुम्ही करू शकता आणि परिवर्तनशील स्वभाव. तुमच्या स्वभावात द्वैत आढळतं म्हणजे तुम्ही एकाच वेळेस अनेक गोष्टींमध्ये रस घेता. स्वभाव हा सारखा परिवर्तनशील असल्यामुळे कोणत्याही एका गोष्टीमध्ये फारसं तुमचं मन रमत नाही. सामाजिक दृष्ट्या आपण विनोद बुद्धी असता, सर्वांमध्ये मिसळायला आवडतं, तर कधी कधी तुम्ही एका गोष्टीवर जास्त काळ लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही इतरांना अस्थिर वाटता. जेवढं बोलता, ठरवता आणि विचार करता तेवढं तुमच्या हातून घडत नाही. त्यामुळे कधी कधी तुमचे लोक तुम्हाला उगाचच हा गप्पा मारतो असं देखील म्हणू शकता. चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक अपडेटसाठी आमच्या वेद भविष्याचा या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. हे जे 2026 वर्ष आहे हे तुमच्या संवादी कौशल्याचा उपयोग करून जीवनात बदल, नवीन संधी आणि बौद्धिक वाढ मिळवून देणारं ठरणार आहे. करिअर आणि व्यवसायाच्या बाबत जर आपण विचार केला तर जानेवारी ते एप्रिल हा जो कालखंड आहे तो तुमच्या संवाद कौशल्यामुळे मीडिया, विक्री, शिक्षण क्षेत्र, तुम्ही जे काम करता त्यामध्ये मोठे यश तुम्हाला देणार आहे. त्याचबरोबर नवीन संपर्क, नवीन ओळखी यांच्या माध्यमातून नेटवर्क यामुळे मोठा फायदा होईल. जो मधला काळ आहे म्हणजे मे ते ऑगस्ट तुमच्या करिअरमध्ये अनेक बदल, नवीन प्रकल्प हाती घेण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. तुमच्या जिज्ञासू स्वभावामुळे तुम्ही नवीन तंत्रज्ञान आत्मसात कराल. आणि सप्टेंबर ते डिसेंबर हा जो कालखंड आहे त्यामध्ये व्यवसाय तुमचे प्रवास होतील, वाटाघाटी होतील, लेखन आणि संशोधनाच्या कामातून देखील तुम्हाला या ठिकाणी मोठा लाभ मिळणार आहे. आर्थिक जीवन कसं असेल तर उत्पन्नाचे अनेक स्रोत तयार होण्याची शक्यता या वर्षभरामध्ये आहे. अर्थातच तुम्ही बुद्धिमान आहात, तुम्ही चतुर आहात, क्रिएटिव्ह देखील आहात. त्यामुळे तुमच्या बुद्धीचा वापर करून तुम्ही चांगले धन पुढील वर्षी कमवणार आहात. अल्पमुदतीच्या गुंतवणुकीसाठी हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. विचार न करता खर्च करण्याची जर तुम्हाला सवय असेल म्हणजेच नेहमीप्रमाणे अशी सवय असेल तर ती तुम्हाला टाळावी लागेल. हिंडणे, फिरणे, खाणे पिणे, प्रवास करणे किंवा गॅजेट्स किंवा शिक्षणावरती खर्च वाढण्याची शक्यता आहे. खर्च बिनकामाचे नसतील तर ते फायद्याचेच असणार आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. योग्य ठिकाणी तुमचे खर्च होणार आहेत. प्रेम आणि वैवाहिक जीवन किंवा संबंध कसे असतील तर ते तुमच्या विनोदी आणि उत्साही स्वभावामुळे वैवाहिक जीवनात आनंद राहील. संवादामुळे जे गैरसमज असतील ते देखील पूर्वीचे गैरसमज आता दूर होणार आहेत. तुमच्या प्रेमसंबंधांमध्ये स्थिरता येईल आणि अविवाहित लोकांसाठी सामाजिक स्तरावर ती भेटलेल्या व्यक्तींशी संबंध जोडले जातील. जसं की तुम्ही कुठेतरी लग्नाला गेले किंवा तिथे कोणाला तरी तुम्ही त्या व्यक्तीला पाहिलं, तुम्हाला ती व्यक्ती आवडली आहे आणि तुमचे विवाह संबंध जुळून आले असं देखील होऊ शकतं. भावंडांबाबतीत जे संबंध आहेत ते यावर्षी दृढ होतील. तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, सामाजिक जीवनामध्ये यावर तुम्ही व्यस्त राहाल.
तुमच्या जास्त विचार करण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर तुमच्या मानसिक ताण येणं किंवा चिंता वाढू शकतात. हात आणि खांदे आणि नसांशी संबंधित आजार या वर्षभरात तुम्हाला होऊ शकतात. अर्थातच ध्यान, योग करणं किंवा योगा जो आपण करतो त्याच्यामुळे फायदे होतील. अर्थातच तुम्ही दर बुधवारी गणपतीची पूजा करावी, गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करावी. स्टेशनरी संदर्भात आपण दानधर्म देखील करू शकतो. गणपतीची केलेली उपासना यावर्षी आपल्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तर माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा. अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन राशीसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.